चुलीवरचे जामून गिट्स कंपनीचे गुलाबजाम होते एकदम छान. आता आपण का गिट्स कंपनीचे गुलाबजाम करायचे तर त्याच्यासाठी पाक करा आधी ठेवते. त्याला आधी पाक करून घेते याचा. आता ह्याला का पाक करायला ठेवला. गिट्स कंपनीचे गुलाबजाम करायचे त्यासाठी पाक तयार करायला ठेवला. आधी पाक करून घ्यायचा आणि पुन्हा ते पीठ मळून घ्यायचं. आता हे पाणी आदम ठेवलं ह्याच्यामध्ये साखर टाकून घेऊ. पाक करून घ्यायच्या आधी पीठ मळून घेते तर पाक होऊस तर साखर टाकून घेतली. याला जरा फिरवून घेते. जरा इगरते साखर. पाक तयार होते थोड्या वेळाने. बाकी तसेच 4-5 विलायची बुडं टाकली तर आता हे पाक तयार होत आहे. तर जामुनचं पीठ मळून घेते ह्याच्यामध्ये थोडं. ह्याच्यामध्ये सगळे मिक्स असते. काही त्याला फक्त पाणी टाकून सगळं मिक्स केलेलं असते. आता फक्त पाणी टाकून मळून घ्यायचं. गिट्स कंपनीचे गुलाबजाम खूप छान होते एकदम चविष्ट. झालं आता आपलं पीठ मळून झालं. आता हे जामून करायचे बारीक गोल 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 जसे आपलं करू वाटतं लहान मोठे जसं आवडतील तसे करायचे. त्याच्या गोळ्या बनवायच्या. त्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या. घेऊ ह्याला. आता कढईत तेल टाकून गरम करून त्यावर गोळ्या होत्यात गुलाबजामच्या करून ठेवून घेतल्याचं तेल टाकून घेऊ म्हणजे गरम होते जामुनच्या गोळ्या तयार होतात. आता हे गरम होईपर्यंत तेल गोळ्या करून घेऊ. झालं ते जामुन तयार करून आता तळून घेते. लई कडक बी तेल तापवायचं नाही. एकदम नॉर्मल तेलात तळायचे म्हणजे छान तळते. कडक तेल झाले करपत येत नाही तर मध्ये पीठ राहते वरून तळते. नॉर्मल तेलामध्ये तळायचे. थोड्या द्यायचं नाही. छान तळते तर खुसखुशीत होते. झाल्या तळून असे काढायचे गव्हाळी गव्हाळी छान तळते. एकदा आपले करून तयार जामून. आता 100 ते 80 जामून झाले. अर्धा किलोमध्ये 1 किलोचं पॅकेट आहे ते अर्धा किलोमध्ये केले 100 झाले तर 100च्या वरी 5 झालेत पण कमी त्यामध्ये टाकून घेऊ. खाली वरी करू द्या. झाले आता पाकामध्ये मिक्स सगळे थोड्या वेळापर्यंत सगळा पाक पिऊन छान होते. आता झाकून ठेवू. फुगतेच पुन्हा पाकामध्ये.